नमस्कार सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, बघा माझ्याकडे हा एक ब्लाऊज पीस पडलेला आहे नुसता यो, तर त्याचा उपयोग आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्यासाठी बघा इथं ब्लाऊज पीस मी 4 फोल्ड करून घेतलेला आहेत आणि सर्वात आपल्याला घ्यायची आहेत उंची। इथं मी बघा 8.5 इंचावरती एक उंची लावून घेतलेली आहे, 2चा गळा घेतला आहे, जवळजवळ 3.5 ते 4चा आपण शोल्डर घ्यायचा आहे, कारण आपण इथं बाई वगैरे अजिबात लावायची नाही आहे त्याच्यामुळं। इथं बघा 3.5 ते 4 वरती मुंडा घ्यायचा आहे आणि 20ची छाती म्हणजे 5 घ्यायचा आहे आणि पुढं 1 इंच आपल्याला फक्त शिलाई मार्जिन घ्यायचं आहे, कारण छाती आणि कमर सेमच असतं। तर आपण कमरेकडे पण सरळ तसं रेषा आखून घ्यायची आणि मुंड्यामध्ये सेप देऊन घ्यायचा 1 इंचावरती। आणि बघा 1 इंच शिलाई मार्जिन घेतला आहे, आता आपण कट करून घेऊ। आता बघा हे फोल्ड आहे तसं कट करून घेते मी आणि इथं आपण पुढचा गळा टाकून घ्यायचा आहे। इथं बघा 3 इंचावरती मी गळा टाकून घेतलेला आहे। हे बघा ओपन करून घेतलेले आहेत मी, पाठीमागचा भाग अलग केला आणि पुढचा भाग अलग केला। इथं आपण गळा कट करून घ्यायचा आहे आणि पुढच्या भागाला थोडासा परत अर्धा इंच सेप देऊन घ्यायचा आहे। हा पाठीमागचा भाग आहे, इथं बी गळ्याचा माप टाकून घ्यायचा आहे। गळा रुंदी 2 घेतलेली आहे आणि इथं बघा आपण 2.5 इंचावरती मी गळा घेतलेला आहे पाठीमागचा, आणि पाठीमागा खाली थोडंसं आपल्याला हुकपट्टी लावायची आहे म्हणून छोटासा गळा घेतला आहे। खालती आपण 3 इंचावरती कट मारून घ्यायचा आहे या पद्धतीने दाखवल्याप्रमाणे। आता उरलेला कापडाचा बघा डबल फोल्ड आहे, सरतावर आपण उंची घेऊ। तिथं बघा 10 म्हणजे टोटल पूर्ण आपली 18 इंच उंची झालेली आहे, शिवून 15-16 पर्यंत येईल। इथं बघा 2 भाग करून घेतले आहे, 2 पीस कट झाले आपले घेरचे 2 भागासाठी, पुढच्या आणि पाठीमागच्या। ताईची पण तुम्हाला बघा मी रुंदी दाखवते किती आहेत ते। जवळजवळ इथं मी रुंदी बघा 28 इंच घेतलेले आहेत आणि 2 भाग घेतलेले आहेत बघा। आता थोडंसं एक्स्ट्रा आहे ते आपण कट करून घ्यायचं आणि इथं मी हुकपट्टीसाठी थोडंसं कापड कट करून घेतलेलं आहे आणि पाठीमागचे बंद वगैरेसाठी पण आपल्याला कापड लागन आणि पायपिंगसाठी लागन। पायपिंगसाठी तर कापड उरलेलं नाही आहे, तर मी सरळ पट्टीची पायपिंग करणार आहे। तर आता तुम्हाला दाखवते स्टिचिंग वगैरे पुढे मी।
या ठिकाणी बघा आता मी नेटचं मस्त एक फूल बनवून घेतलं होतं आणि ते फूल पण लावून घेतलेलं आहे आणि पाठीमागं पण एक बटन लावून घेतलेलं आहे कारण काजं केलं तर त्याच्यामुळं. आणि इथं फुलाला सुद्धा मध्ये भागी एक मस्तपैकी बटन बनवलेलं आहे. सुईनं चांगलं स्टिच करून घ्यायचं ते हातानेच व्यवस्थित असं. तर इथं बघा आपली फ्रॉक बघ किती सुंदर अशी तयार झाली आहे. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ जर आवडला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर कोणी नाही तर सबस्क्राईब करा. असेच नवनवीन आपले व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय सर्वांना.